माझ्यावरती श्रद्धा असेल तरच हा संदेश पूर्ण ऐक. खूप दिवसानंतर मी तुझ्या अडचणी दूर करण्यासाठी आलेलो आहे. आता तुझी इच्छा आहे का तुला हा संदेश ऐकायचा आहे की नाही? तुझी जर काही इच्छा असेल तरच हा संदेश पूर्ण ऐक. पण जर का तू हा संदेश पूर्ण ऐकला तर शक्यतो तुझं पूर्ण नशीब आज बदलणार आहे. कारण तुझ्या पाठीमागं माझा हात आहे. आणि तू जर का खरंच माझा भक्त असशील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय जाणार नाही. आणि स्वामींच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेव. कारण की तुझ्या जीवनामध्ये किती जरी अडचणी आल्या तर त्या अडचणी सगळ्या या संदेशाने दूर होतील. तुझ्या घरामध्ये जी पण काय अडचण असेल ती नक्की दूर होईल. फक्त 2 मिनटं देऊन हा स्वामींचा पूर्ण संदेश ऐक. नक्कीच तुझं आज भाग्य बदलन. तू जर का खरंच माझा भक्त असशील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तू जाणार नाही. आणि जर का तू गेला तर पुढं काय होईल हे काही सांगता येत नाही. जर का माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश दुर्लक्ष करू नको. मी कायम तुझ्यासोबत आहे ही गोष्ट तुला नेहमी माहीत आहे. पण नेहमी तू तेच करत असतो जे तुला करायचं आहे. तू ते नको करू जे तुला करायचं आहे. तू ते कर जे आम्हाला वाटत आहे. आम्हाला एवढंच वाटत आहे की तू दुसऱ्यांची नेहमी मदत केली पाहिजे. कधीही दुसऱ्याला मागं खेचायचा प्रयत्न करू नको. जर तू आज दुसऱ्याची मदत केली तर उद्या तू 100% तुझ्या यशापर्यंत पोहोचशील. जर का तू दुसऱ्यांची नेहमी मदत करत राहिला तर तुझीसुद्धा उद्या कोण ना कोणीतरी मदत करेल. आणि तू कधीही असं स्वतःला एकटं समजू नको. तुझ्या पाठीशी आम्ही कायम आहे. जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. ज्याच्या मनामध्ये दुसऱ्यांना पुढं जाण्याची आणि बघण्याची भावना असते तोच नक्की यशस्वी होतो. जो दुसऱ्यांवरती नेहमी जळत असतो त्याचा कधीही देव चांगलं करत नाही. आणि आम्ही कधीही त्याच्या मागे आणि त्याच्या पाठीशी उभे राहत नाही. तुला जर का खरंच असं वाटत असेल का आम्ही तुझं चांगलं करावं तर नेहमी तू पण चांगले कर्म करत जा. कारण की चांगले कर्म केल्याने आपलं नेहमी चांगलंच होतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आणि जो दुसऱ्यांचं चांगलं करतो त्याचं आम्ही स्वतः चांगलं करतो. म्हणून नेहमी लक्षात ठेव. दुसऱ्यांचं नेहमी चांगलं होताना बघ. तुझं आपोआप चांगलं होईल. आणि आम्हाला दुर्लक्ष करण्याची ही चुकी करू नको. कारण की तू उद्या कधी चुकी केली तर तुला पुढं खूप मोठा पश्चाताप होईल. आणि त्या पश्चातापाला आम्ही जबाबदार राहणार नाही. आमचा एवढा निरोप आम्ही दरवेळेस तुझ्यापर्यंत पोहोचवत असतो. आता तुला ठरवायचं आहे की तुला पुढं काय करायचं आहे. आमचं काम आहे आम्ही तुला जे आहे ते सांगत असतो. स्वामींचे जर का नेहमी तू नामस्मरण केलं आणि स्वामींचं नेहमी जर का तू जप केला तर तुझं चांगलं नेहमी चांगलं होतच राहील. पण जवळ तुझं वाईट होत आहे तेवढं तू खचून जाऊ नको. कारण की शेवटपर्यंत तुझं वाईट होईल पण शेवट कधीच तुझं वाईट होणार नाही. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आणि स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या SMR यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की हे असं एकमेव चॅनल आहे ज्याच्यातून तुझी संपूर्ण अडचण आणि दुःख दूर होतील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आणि तुमची जर काही इच्छा असेल तर तुम्ही हा संदेश पूर्ण ऐका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहिल्याशिवाय जाऊ नका. आणि तुमच्या आडोसपडोसमध्ये जर का कोणाला अडचणी असेल तर हा संदेश नक्की त्यांना पाठवा. म्हणजे त्यांनीसुद्धा अडचणी दूर होतील. जीवनामध्ये खूप अडचणी असतात पण त्यांना समोर कसं जायचं आणि त्यांचं सामना कसा करायचा हे आपल्या हातामध्ये असतं. जर का जीवनामध्ये तुला असं वाटत असेल का तुझ्यासोबत कोणीच नाही आहे तर एकदा फक्त आम्हाला आठवून बघ. आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहे. दुर्लक्ष करायची चुकी करू नको. कारण की आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. माझ्यावरती श्रद्धा असेल तरच हा संदेश पूर्ण ऐक. खूप दिवसानंतर मी तुझ्या अडचणी दूर करण्यासाठी आलेलो आहे. आता तुझी इच्छा आहे का तुला हा संदेश ऐकायचा आहे की नाही? तुझी जर काही इच्छा असेल तरच हा संदेश पूर्ण ऐक. पण जर का तू हा संदेश पूर्ण ऐकला तर शक्यतो तुझं पूर्ण नशीब आज बदलणार आहे. कारण तुझ्या पाठीमागं माझा हात आहे. आणि तू जर का खरंच माझा भक्त असशील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय जाणार नाही. आणि स्वामींच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेव. कारण की तुझ्या जीवनामध्ये किती जरी अडचणी आल्या
तर त्या अडचणी सगळ्या या संदेशाने दूर होतील. तुझ्या घरामध्ये जी पण काय अडचण असेल ती नक्की दूर होईल. फक्त 2 मिनिटं देऊन हा स्वामींचा पूर्ण संदेश आहे. नक्कीच तुझं आज भाग्य बदलन. तू जर का खरंच माझा बघता असशील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तू जाणार नाही. आणि जर का तू गेला तर पुढं काय होईल हे काही सांगता येत नाही. जर का माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश दुर्लक्ष करू नको. मी कायम तुझ्यासोबत आहे ही गोष्ट तुला नेहमी माहीत आहे. पण नेहमी तू तेच करत असतो जे तुला करायचं आहे. तू ते नको करू जे तुला करायचं आहे. तू ते कर जे आम्हाला वाटत आहे. आम्हाला एवढंच वाटत आहे की तू दुसऱ्यांची नेहमी मदत केली पाहिजे. कधीही दुसऱ्याला मागं खेचायचा प्रयत्न करू नको. जर तू आज दुसऱ्याची मदत केली तर उद्या तू 100% तुझ्या यशापर्यंत पोहोचशील. जर का तू दुसऱ्यांची नेहमी मदत करत राहिला तर तुझीसुद्धा उद्या कोण ना कोणीतरी मदत करेल. आणि तू कधीही असं स्वतःला एकटं समजू नको. तुझ्या पाठीशी आम्ही कायम आहे. जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. ज्याच्या मनामध्ये दुसऱ्यांना पुढं जाण्याची आणि बघण्याची भावना असते तोच नक्की यशस्वी होतो. जो दुसऱ्यांवरती नेहमी जळत असतो त्याचा कधीही देव चांगलं करत नाही. आणि आम्ही कधीही त्याच्या मागे आणि त्याच्या पाठीशी उभे राहत नाही. तुला जर का खरंच असं वाटत असेल का आम्ही तुझं चांगलं करावं तर नेहमी तू पण चांगले कर्म करत जा. कारण की चांगले कर्म केल्याने आपलं नेहमी चांगलंच होतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आणि जो दुसऱ्याचं चांगलं करतो त्याचं आम्ही स्वतः चांगलं करतो. म्हणून नेहमी लक्षात ठेव. दुसऱ्यांचं नेहमी चांगलं होताना बघ. तुझं आपोआप चांगलं होईल. आणि आम्हाला दुर्लक्ष करण्याची ही चुकी करू नको. कारण की तू उद्या कधी चुकी केली तर तुला पुढं खूप मोठा पश्चाताप होईल. आणि त्या पश्चातापाला आम्ही जबाबदार राहणार नाही. आमचा एवढा निरोप आम्ही दरवेळेस तुझ्यापर्यंत पोहोचवत असतो. आता तुला ठरवायचं आहे की तुला पुढं काय करायचं आहे. आमचं काम आहे आम्ही तुला जे आहे ते सांगत असतो. स्वामींचे जर का नेहमी तू नामस्मरण केलं आणि स्वामींचं नेहमी जर का तू जप केला तर तुझं चांगलं नेहमी चांगलं होतच राहील. पण जवळ तुझं वाईट होत आहे तेवढं तू खचून जाऊ नको. कारण की शेवटपर्यंत तुझं वाईट होईल पण शेवट कधीच तुझं वाईट होणार नाही. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आणि स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या SMR यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की हे असं एकमेव चॅनल आहे ज्याच्यातून तुझी संपूर्ण अडचण आणि दुःख दूर होतील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आणि तुमची जर काही इच्छा असेल तर तुम्ही हा संदेश पूर्ण ऐका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहिल्याशिवाय जाऊ नका. आणि तुमच्या आडोसपडोसमध्ये जर का कोणाला अडचणी असेल तर हा संदेश नक्की त्यांना पाठवा. म्हणजे त्यांनीसुद्धा अडचणी दूर होतील. जीवनामध्ये खूप अडचणी असतात पण त्यांना समोर कसं जायचं आणि त्यांचा सामना कसा करायचा हे आपल्या हातामध्ये असतं. जर का जीवनामध्ये तुला असं वाटत असेल का तुझ्यासोबत कोणीच नाही आहे तर एकदा फक्त आम्हाला आठवून बघ. आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहे. दुर्लक्ष करायची चुकी करू नको. कारण की आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.